दंडवत श्रीकृष्ण मंदिर माता खिडकी देवस्थान ट्रस्ट आजच्या या तिसऱ्या सत्रामध्ये उद्धरण या प्रकरणाचं 17 क्रमांकाचं वचन आपण या ठिकाणी श्रवण चिंतन करणार आहोत। भक्तासी श्रीमूर्तिवरी साध्य साधनैसी प्रतिती प्राप्य प्रापक बोधू। भक्ताचे जे वैशिष्ट्य आहेत, भक्ताची जी खासियत आहे, जी विशेषता आहे ज्ञानीयापेक्षा, ती आपण श्रवण चिंतन करत आहोत। अजून भक्ताचा विशेष तो कोणता, किंवा ज्या परमेश्वराने परमेश्वर अवताराने भक्तराजांना भक्ती साधनेचा संचार केलेला आहे, त्या परमेश्वर अवतारावर भक्ताची प्रतीती कोण्या प्रकारची कशी आहे। न भक्तासी श्रीमूर्तिवरी साध्य साधनैसी प्रतीती। साध्य साधन ऐसी प्रतीती म्हणजे हेच माझं साध्य आहे, हेच माझं साधन आहे। आणि प्राप्य प्रापक बोध म्हणजे ज्या ठिकाणी मला पावन व्हायचं आहे आणि जे मला पावन करून देणारे आहेत ते हेच आहेत, अशा प्रकारची प्रतीती बुद्धी निष्ठा जी आहे, निश्चय जो आहे तो भक्तांचा परमेश्वर अवतारावर आहे। भक्त म्हणितलिया ज्ञानिया निराकरिला। आता भक्तपदामध्ये केवळ भक्तच घ्यावा का, किंवा भक्तपदामध्ये ज्ञानियाही येईल का? न, या ठिकाणी सांगतात भक्त म्हणितलिया ज्ञानिया निराकरिला। म्हणजे ही जी प्रतीती आहे, ही प्रतीती प्रेमियाची आहे, भक्ताची आहे। पूर्ण भजनाधिकारी जो जीव आहे आणि ज्यांना भक्ती साधनेचा संचार झालेला आहे, त्याच जीवाची प्रतीती आहे। एरवी सरसकट आपण म्हणत असतो आम्ही देवाचे भक्त आहोत, परंतु मुळामध्ये परमेश्वराच्या त्या भक्तराजाचे जे लक्षण आहेत ते आपण या ठिकाणी बघतो आहोत। आणि त्यामध्ये या ठिकाणी भक्ताची प्रतीती सांगतात, म्हणजे ज्ञानियाची प्रतीती वेगळी आहे। ज्ञानियाची प्रतीती कशी आहे? कैवल्य दाता हा, मोक्षदाता हा। म्हणजे हे कैवल्याचे दाते आहेत, कैवल्य नाही। मोक्षाचे दाते आहेत, परंतु मोक्ष नाही। अवतार आणि अव्यक्त स्वरूप याच्यामध्ये फरक आहे। आणि म्हणून या ठिकाणी भक्ताची जी प्रतीती सांगितलेली आहे ती केवळ भक्ताचीच आहे, त्याच्यामध्ये ज्ञानिया येत नाही। आणि म्हणून सांगतात की भक्त म्हणितलिया ज्ञानिया निराकरिला। ज्ञानियाचं निराकरण या ठिकाणी केलेलं आहे। श्रीमूर्ती म्हणजे श्री जया अलंकरिली। आता वास्तविक श्रीमूर्तीवर प्रतीती आहे का? ना, श्रीमूर्तीवर प्रतीती नाही। तर ती श्रीमूर्ती ज्यामुळे सुशोभित झालेली आहे, त्या श्रीमूर्तीला ज्यामुळे या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे काय आहे? परमेश्वराचं स्वरूप आहे। त्या स्वरूपामुळे त्या श्रीमूर्तीला, त्या मायामूर्तीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे त्या मायामूर्ती भितरांत जे स्वरूप आहे त्या स्वरूपावर भक्तराजाची तशी ती प्रतीती आहे। एरवी ज्ञानिया असेल तर ज्ञानियाला फक्त श्रीमूर्ती दिसते, स्वरूप दिसत नाही। परंतु भक्तराजाला मात्र त्या ठिकाणी श्रीमूर्ती दिसते आणि त्या ठिकाणी स्वरूपसुद्धा जे आहे, स्वरूपाचंही दर्शन भक्तराजाला आहे। आणि म्हणून श्रीमूर्तीवर प्रतीती नाही, तर श्रीमूर्तीच्या ज्या योगे ती श्रीमूर्ती आहे त्या ईश्वर स्वरूपावर भक्तराजाची अशा प्रकारे साध्य साधन आणि प्राप्य प्रापक अशा प्रकारची प्रतीती आहे। मूर्ती म्हणजे मौली। मूर्ती म्हणजे कशी आहे बरं? ना, मूर्ती म्हणजे मौली आहे, गणनात्मक आहे। त्याचं एक विशिष्ट त्याची आकृती आहे,
किंवा विशिष्ट त्याचं एक प्रमाण आहे, माप आहे. परंतु परमेश्वराचं स्वरूप जर का बघितलं ते तसं कुठल्याही बंधनात नसलेलं आहे किंवा त्याचं एक तुम्ही मोजमाप करू शकत नाही. परमेश्वराचं स्वरूप अनंत अनंत असं आहे. आणि म्हणून सांगितलं अनंत परमेश्वर. त्या ठिकाणी परमेश्वराच्या स्वरूपाची गणना तुम्ही करू शकत नाही, परंतु परमेश्वर स्वरूप ज्या मायामूर्तीमध्ये आलेलं त्या मूर्तीची तुम्ही गणना करू शकता, त्याचं मोजमाप तुम्ही करू शकता. तरी आधी साध्यची का म्हणितले. टीकाकार शंका करतात की या ठिकाणी आधी साध्यच का सांगितलं बरं. जर का साधन आधी मिळतं आणि साधनाच्या योगाने मग साध्य प्राप्त होत असतं, कधीही आधी साधन मग साध्य. मग आधी या ठिकाणी साधन साध्य प्रतीती असं म्हटलं पाहिजे होतं, परंतु साध्य साधन ऐसी प्रतीती का म्हटलं ना. प्रेमाचा संचारी थोर बुद्धी बैसली. प्रेमाच्या संचारी, प्रेमाचा संचार ज्यावेळी झालेला आहे, स्वरूपाचं दर्शन त्यावेळी झालेलं आहे. आणि त्यावेळेलाच काय आहे की थोर बुद्धी बैसली, म्हणजे थोर प्रकारची विशिष्ट बुद्धी अशी जी आहे परमेश्वरावर त्या ठिकाणी त्या भक्ताची बसलेली आहे. साध्य ऐसेची उमटले तरी तेची आधी सांगितले. कशी बुद्धी उमटली बरं ना. साध्य ऐसेची उमटले. साध्य हे माझे साध्य आहेत, कारण की स्वरूपाला पाहिलेलं आहे आणि स्वरूपाला पाहिलेलं असल्यामुळे त्याच ठिकाणी ते स्वरूप माझं साध्य आहे अशी बुद्धी त्या क्षणी त्यांना बसलेली आहे. आणि म्हणून तरी तेची आधी सांगितले. म्हणून जे आधी साध्य झालेलं, आधी जे काही उमटलं, आधी जे काही ज्याच्यावर प्रतीती आली ते आहे साध्य. आणि म्हणून आधी साध्य सांगितलेलं आहे आणि नंतर मग साधन सांगितलेलं आहे. साध्य म्हणजे स्वरूप. तर साध्य म्हणजे म्हणावे कशाला ना. साध्य म्हणजे स्वरूप. परमेश्वराचं जे स्वरूप आहे, ज्या ठिकाणी जीव पावन होणार आहे, आनंद प्राप्ती ज्या ठिकाणी होणार आहे, त्या साध्याला स्वरूप असं म्हटलेलं आहे. त्या स्वरूपाला साध्य असं म्हटलेलं आहे. साधन म्हणजे साध्या ते देते जेते. आता साधन म्हणावे कशाला. साधन म्हणजे साध्या ते देते जेते. साधनाची व्याख्या आहे. मानव पंथाच्या या तत्वज्ञानामध्ये साधन आणि साध्य या दोन्ही गोष्टी श्रीमुखेच वेगळ्या वेगळ्या सांगितलेल्या आहेत. आपण ते एकत्र करायच्या नाहीत. परमेश्वराला साधन म्हणायचं नाही आणि इतर जे चतुर्विध साधनं आहेत त्याला साध्य म्हणायचं नाही. आपण स्थान प्रसादाला जर का परमेश्वर म्हणायला लागलो तर ते चुकीचं ठरणार आहे. स्थान प्रसादाला आपण परमेश्वर म्हणू नये. ते परमेश्वराचं साधन आहे, परमेश्वराने दिलेलं साधन आहे. त्या योगाने आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. कुठल्याही ठिकाणाचा जो पत्ता असतो तो पत्ता म्हणजे साधन असतं. तो पत्ता आपल्याला लिहिलेल्या पत्त्याच्या ठिकाणी पोहोचवणार आहे. घर हे साध्य आहे, पत्ता हे साधन आणि घर हे साध्य आहे. तसं ज्ञान किंवा प्रेम हे साधन आहे, ते साध्य नव्हे. ते साधन परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार. किंवा स्थान आणि प्रसाद हे साधनामध्ये मोडलं जातं. त्याच्यानंतर पुढे वासनिक आणि भिक्षुक हे सुद्धा साधनामध्ये मोडलं जातं. त्याला तुम्ही साध्य म्हणू नये. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी सांगितलं की भक्त जो आहे तो आपण्या ते देव म्हणवून घेत नाही, कारण की त्याला माहिती आहे मी कोण आहे, परमेश्वर नाही. ते जर का स्वतःला देव म्हणून घेत नाहीत. आणि आमच्या स्वामींनी सुद्धा त्याचं विभाग आम्हाला सांगितलेला आहे की साधन आणि साध्य दोन्ही वेगळे आहेत. तर आपण सुद्धा ते वेगळेच ठेवायचे. तुम्ही जर का ते एकत्र करायला गेलात तर त्या ठिकाणी विकल्प आणि विपरीत बुद्धी अशा प्रकारे दोन प्रकारचे दोष आपल्याला त्या ठिकाणी घडू शकतात. तुम्ही जर का देवतेला परमेश्वर म्हटलं तर विकल्प होईल. साधनाला जर का तुम्ही साध्य म्हणायला गेलात तर विकल्प होईल. आणि साध्याला जर का तुम्ही साधन म्हणायला गेलात तर तिथे विपरीत बुद्धी येईल.
म्हणजे परमेश्वराला देवता म्हणू नये, नाहीतर तिथे विपरीतत्व त्या ठिकाणी येऊ शकतं. हे दोन दोष घडत असतात. आपल्याला तर हे दोषच माहिती नाही आहे की असं होऊ शकतं. स्थानाला आपण किंवा विशेषाला आपण देव म्हटल्याने काय होईल हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि हा जो दोष आहे तो पुढे वाढत वाढत मुख्य दोषापर्यंत, म्हणजे विकल्प प्रॉपर जो विकल्प दोष आहे तो विकल्प दोष घडण्याला निमित्त ठरू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की साधन म्हणजे साध्याते, म्हणजे साध्य जे आहे परमेश्वराचं स्वरूप, परमेश्वराची प्राप्ती त्याला देते, म्हणजे त्याला प्राप्त करून देतं. जे आहे ते त्याला म्हणतात साधन. साध्याते प्राप्त करून दे ते जे, म्हणजे साध्याला जे प्राप्त करून देणार आहे त्याला साधन म्हणायचं. मग आपल्या दैनिक आयुष्यामध्ये पण कितीतरी अशा गोष्टी असतात की जे त्याचा तुम्ही साधन म्हणून उपयोग करता. निरूपणाला तुम्ही येता, ज्या वाहनातनं तुम्ही येता ते साध्य आहे की साधन आहे? साधन आहे. मग साध्य काय आहे? मंदिर हे साध्य आहे. मग जेवढे काही साधनं तुम्ही उपयोगात आणतात इथे येईपर्यंत तेवढ्या साधनाचा तुम्ही बाहेर त्याग करून टाकता मंदिराच्या बाहेर. मग त्या पायातल्या वाहना असोत किंवा ज्यामध्ये बसून आलं ते वाहन असो, या दोन्ही गोष्टींचा तुम्ही मंदिराच्याच बाहेर त्याग करता. म्हणजे साधनाचा त्या ठिकाणी परित्याग करावा लागतो आणि मग साध्याची प्राप्ती होत असते. म्हणजे या ठिकाणी साधन वेगळं आहे आणि साध्य वेगळं आहे हे आपल्याला प्रामुख्याने बघायचं आहे. साध्याची प्राप्ती साधन निवर्ते हा विषय उद्धरणातलाच आहे, शेवटचा विषय आहे तो तिकडचा. आणि म्हणून या ठिकाणी साध्य आणि साधन एकत्र करू नका आणि साधनाला साधनच म्हणा. स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक हे परमेश्वराच्या संबंधित ज्या काही आठवणी आहेत, स्मृती आहेत, चिंतन आहे, विजन आहे, ह्याच्याशी सांगड घालून देणारे हे साधन आहे. तुम्ही विशेष हातामध्ये घेतल्यानंतर त्यावर नुसतंच कपाळ टेकवू नका, तर त्यामध्ये तो विशेष कुठला आहे, काय आहे त्यानुसार लीळा आठवून किंवा परमेश्वराच्या नामाचं स्मरण करून त्या विशेषाचं वंदन करा. स्थान वंदन करताना सुद्धा अशाच प्रकारे वंदन घडलं पाहिजे. एखाद्या वास्तिकांना भेटल्यानंतर पण तिथे देवाचा आठव झाला पाहिजे. प्रसाद वंदन करताना देवाचा आठव झाला पाहिजे. विशेष वंदन करताना देवाचा आठव झाला पाहिजे. एखादे भिक्षुक महात्मे भेटले तर त्या ठिकाणी तुमचं परमेश्वर चिंतन, धर्मवार्ता जी आहे ही आपसापसात घडली पाहिजे. आणि म्हणून या माध्यमातनं आपली योग्यता होते आणि आपण साध्याकडे जायला लागतो. साध्यासाठी आपण योग्य ठरत जातो. आणि म्हणून या ठिकाणी साधनही तेवढंच महत्त्वाचं आहे, फक्त त्याचा योग्य उपयोग घेतला पाहिजे. त्याचा योग्य उपयोग घेतला नाही तर ते साधन आपल्याला अनुपयोगी पण ठरतं. कारण स्वामींनी सांगितले की परमेश्वराचे ज्ञान मोचक, परंतु तेच परमेश्वराचे ज्ञान अमोचक सुद्धा ठरू शकतं. जर का त्या ज्ञानाचा योग्य उपयोग नाही केला, आचरणासाठी उपयोग नाही केला, तर ते ज्ञान मोचक ठरत नाही. तुमच्याकडे किती ज्ञान असो, किती पाठांतर असो, तर त्याचं आचरण नसेल तर ते ज्ञान तुमच्यासाठी मोचक ठरत नाही. नुसतंच पेन किलर गोळी तुम्ही सोबत ठेवली त्याच्याने डोकं दुखत थांबणार का? सोबतच आहे. तसं ज्ञान आपल्या सोबतच आहे. त्याच्याने तुमचा कर्मनाश होत नाही किंवा त्याच्याने कुठल्याही प्रकारे तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, योग्यता होणार नाही. तर तुम्हाला त्या ज्ञानाचा उपयोग करावा लागेल, उपयोगामध्ये ते आणावं लागेल. सक्रियता जी आहे त्या ज्ञानाची ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला करावी लागेल. तेव्हा जाऊन त्या ज्ञानाची सक्रियता झाल्यानंतर त्या ज्ञानाचा योग्य तो असर जो आहे तो आपल्यावर होत राहतो आणि त्या माध्यमातनं मग आपली अयोग्यता आदी वगैरे या सगळ्या गोष्टी नासत असतात. त्याच्याशिवाय ते नासत नाही. आणि म्हणून सांगितलं गेलं की ज्ञान जाणे तो जाणता नाही, तर क्रिया करी तो जाणता. त्या ज्ञानानुसार जी क्रिया आचरण केल्या जाते तर त्या क्रिया आचरणाच्या नंतरच, पश्चातच तुमच्यामध्ये बदल होईल, तुमच्या जीव स्वरूपात बदल होईल, कर्मांमध्ये बदल होईल, योग्यता वाढेल, अधिकार वाढेल. ते त्याशिवाय नाही. ज्ञानाच्या
आचरणाशिवाय नाही. आणि म्हणून अजून एका ठिकाणी स्वामी सांगतात की आचरे तयाचा धर्म. जो त्या ज्ञानानुसार आचरण करतो त्याचा तो धर्म आहे. एरवी आपण नुसतंच आचरण करत नाही आणि माझा धर्म आमचा धर्म जर का नुसतं करत राहिलो तर ते नुसतंच पोकळ असं काही घोषणाबाजी करण्यात काही अर्थ नाही. तर तुम्ही खरोखरच त्या ज्ञानाचं आचरण करत असाल, त्या धर्माचं आचरण करत असाल, त्याच्याविषयी स्वाभिमान बाळगत असाल. धर्माचा सन्मान कधी होतो? ज्यावेळी तुम्ही त्या धर्माचं अनुपालन करता त्याचवेळी त्या धर्माचं पालन होतं. वडिलांनी वाक्य सांगितलं आणि मुलाने ते ऐकलं नाही म्हणजे काय झालं? वडिलांचा अपमान झाला, त्यांच्या त्या बोलण्याचा अपमान झाला. आता इथे स्वाभिमानाची गोष्टच नाही आहे. परंतु वडिलांनी जे सांगितलं ते इत्थंभूत ऐकलं, ते आचरणात आणलं, जीवनात उतरवलं तर काय होणार आहे? त्यांचा सन्मान होईल, त्यांच्या बोलण्याचा सन्मान होईल आणि सोबतच ती जी काही क्रिया आहे ती फलद्रूप होईल. या व्यतिरिक्त जर का एखादी व्यक्ती आईवडिलांचं ऐकतच नाही आणि उगाचच आईवडिलांचा अभिमान बाळगायचा आणि आईवडिलांचं काहीच ऐकायचं नाही, त्यांचा अपमान करत राहायचा, मग तो अभिमानसुद्धा राहणार नाही. तशा पद्धतीने जर का तुम्हाला हा माझा धर्म आहे, आमचा धर्म आहे, आपला धर्म आहे हे जर का तुम्हाला म्हणायचं असेल तर त्या धर्माचं अनुपालनसुद्धा तुम्हाला करावं लागेल. त्याशिवाय ह्या धर्माविषयी तुमचे लागले पण होणार नाही. एखाद्या ठिकाणी तुम्ही एकदाच आलात नंतर परत कधी गेला नाही तर तिथली ओळखही राहत नाही, लागले पण आपलेपणा आवडी गोडी काहीच राहत नाही. पण तुम्ही सतत तिथे जात येत असाल तर आपोआपच अनोळखी लोक ओळखी होते, लागलेपणा होतो, आपलेपणा होतो, आवडी निर्माण होते. अशा पद्धतीने धर्माचं पुन्हा पुन्हा आचरण केलं, धर्माचं पुन्हा पुन्हा जर का तुम्ही अनुपालन केलं तर काय होईल? त्या त्या वचनाविषयी, त्या त्या विधीविषयी तुम्हाला आपलेपणा निर्माण होईल. विधींविषयी आपलेपणा निर्माण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात ऐसे कै होईल पोरा जीवा जे येथीचे ते आपुले. हे वचन माझं आहे, माझ्यासाठी आहे. असं कधी होईल? आपल्याला कधी होईल देव जाणे. अजून तर आपली अन्यवार्ता अजून काही बंद झालेली नाही, ती चालूच आहे. ते वचन माझ्यासाठी निरूपण केलेलं आहे ही भावना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत अन्यवार्ता बंद होणार नाही. आणि म्हणून साधन जे आहे ते साधन तुम्हाला साध्यापर्यंत कधी नेईल? जेव्हा त्या साधनाला तुम्ही तुमच्या आचरणामध्ये आणाल तेव्हा ते साधन तुमच्यामध्ये उतरून तुमच्या जीव स्वरूपाला योग्य करत जाईल. जसं जसं तुम्ही योग्य व्हाल तसं तसं परमेश्वर आणि तुमच्यातलं अंतर कमी होत जाईल. आणि म्हणून या ठिकाणी साधनाची व्याख्यासुद्धा आपण बघितली. प्रतिती म्हणजे प्रत्ययायसे आले. साध्य साधन ऐसी प्रतिती म्हणजे काय बरं? न प्रतिती म्हणजे प्रत्यय ऐसे आले. प्रत्यय असं आलं. कसं आलं? न जे दोन्ही ठाय मूर्तीची होय. दोन्ही ठाय म्हणजे साध्य साधन हे दोन्ही एकाच ठिकाणी आहेत, त्याच मूर्तीच्या ठिकाणी, परमेश्वर अवताराच्या ठिकाणी ते आहेत. अशा प्रकारची प्रतिती त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे प्रत्ययाला आलेला आहे. साध्य एक वेगळे नाही. दोन्ही ठाय मूर्तीची होय म्हणजे काय बरं? न साध्य एक वेगळे नाही म्हणजे साधन वेगळं आणि साध्य वेगळं असं भक्ताच्या बाबतीत नाही आहे. ज्ञानियाच्या बाबतीत म्हणजे हे एकदम स्पष्ट आहे की साधन वेगळं आणि साध्य वेगळं. पण भक्ताचं तसं नाही. भक्तांचं प्रतिती कशी आहे? साध्य साधन दोन्ही एकाच ठिकाणी आहेत, या एकाच मूर्तीमध्ये आहे. साधन वेगळ्या मूर्तीत आणि साध्य वेगळ्या ठिकाणी असं नाही, एकाच मूर्तीमध्ये दोन्ही आलेले आहेत. प्राप्य म्हणजे जे पाविजे ते. आता इथे म्हटलं की प्राप्य प्रापक बोध. तर प्राप्य या शब्दाचा अर्थ काय? न प्राप्य म्हणजे जे पाविजे ते, जे आपण प्राप्त करणार आहोत ते, त्याला म्हणतात प्राप्य. जे प्राप्त होणार आहे आपल्याला म्हणजे भक्ताला. प्रापक म्हणजे तया ते पावविता. आणि प्रापक या शब्दाचा अर्थ काय? न तया ते पावविता म्हणजे जे प्राप्य आहे
म्हणजे साधना साध्य असेल किंवा प्राप्य असेल, या दोन्हीचं पावन करून देणारे कोण आहेत? कैवल्यदाता, मोक्षदाता हे कोण आहेत? म्हणजे त्याला म्हणतात प्रापक, म्हणजे जो पावून देणारा आहे तो म्हणजे परमेश्वर श्रीमूर्ती. बोध म्हणजे हे दोन्ही ठाय मूर्तीची होय. बोध म्हणजे काय बरं? कसला बोध? न हे दोन्ही ठाय म्हणजे प्राप्य आणि प्रापक. जिथे मला पावन व्हायचं ते ठिकाण आणि जे मला पावन करून देणार आहेत ते, हे दोन्ही एकच आहेत, ते दोन्ही वेगवेगळे नाहीत. अशा प्रकारचा बोध त्या भक्तराजाला आहे. ऐसा निश्चयोपातला. बोध म्हणजे काय वरवडेच आहे का? ना, निश्चयोपातला म्हणजे निश्चयात्मक आहे. असं ज्ञानी आला, अप्रोक्ष ज्ञानामध्ये एक प्रतीती आहे की माझी प्राप्ती मला होणारच, ही जी काही निश्चय आहे तशा प्रकारचा निश्चय भक्तराजाला त्या श्रीमूर्ती आणतील भीतर स्वरूप जे आहे त्या स्वरूपाविषयी हे प्राप्य प्रापक आहेत, साध्य साधन आहेत, अशा प्रकारची प्रतीती आणि अशा प्रकारचा बोध त्या भक्ताला आहे. तरी प्राप्या साध्या भेद कैसा. इथे म्हणतात की प्राप्या साध्या कैसा भेद, म्हणजे टीकाकारांनी शंका केलेली आहे की प्राप्य म्हणजे जिथे पावन होणार आहे ते, आणि साध्य म्हणजे सुद्धा जिथे पावन होणार तेच. मग दोन्हीचा अर्थ एकच आहे. मग वचनामध्ये हे दोन वेगवेगळे का सांगितले बरं? एकच काहीतरी सांगितलं पाहिजे होतं. म्हणजे याच्यामध्ये नेमका फरक तो काय? ना स्वरूपा ते पावने ते साध्य. साध्य आणि प्राप्य याच्यामध्ये फरक आहे. स्वरूपाते पावने म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी पोहोचणे, स्वरूपामध्ये पावन होणे, याला म्हणतात साध्य. आपण ज्या ठिकाणी पोचायचं आहे, जसं आता ते हे लावतात ना, मॅप लावतात बरं का, डेस्टिनेशन ज्या ठिकाणचं तुम्ही निश्चित केलं तिथे ते वाहन पोचलं की ते सांगतं तुम्ही तुमच्या या ठिकाणी पोचलेले आहात. म्हणजे कुठे? घरामध्ये का? कुठे पोचलेले आहेत? घराच्या बाहेर पोचलेले आहेत. ह्याला म्हणतात साध्य ठिकाणी तुम्ही पोचला. अजून प्राप्य नाही. प्राप्य म्हणजे काय? त्या घरामध्ये पोचणं, ह्याला म्हणतात प्राप्य. अशा पद्धतीने साध्य आणि प्राप्यामध्ये हा प्रामुख्याने भेद आहे की परमेश्वराच्या स्वरूपामध्ये पावन होणं याला प्राप्य म्हणत नाहीत, तर याला काय म्हणतात? साध्य. जे काही साध्य होतं, परमेश्वर भेटावा, हे साध्य प्राप्त झालं. जसं आता आपल्याला वाटतं की परमेश्वर भेटले पाहिजेत आपल्याला, आणि परमेश्वर भेटले आपल्याला. जसं नीळभट्ट भांडारेकरांना स्वामी भेटले. हे भेटले म्हणजे काही प्राप्य नव्हे, ते काय आहे? साध्य. म्हणजे फक्त श्रीमूर्ती. आता आपण उदाहरणादाखल घेतो आहोत. हे परमेश्वर अवतार भेटले म्हणजे प्राप्य नव्हे, फक्त साध्य आहे. मग प्राप्य कधी? ना, परमेश्वराकडनं आता जे भेटणार आहे ते जेव्हा भेटेल तर त्याला म्हणतात प्राप्य. साध्य आणि प्राप्य याच्यामध्ये आपल्याला वचनामध्ये समानता दिसेल, अर्थामध्ये समानता दिसेल, पण वास्तविक दोन्हीमध्ये महत्त्वाचा भेद या ठिकाणी सांगितला की स्वरूपाते पावने ते साध्य, ते पावनी ते तिचा अनुभव लाईजे ते प्राप्य. आणि स्वरूपामध्ये पावन होणे ही एक प्रक्रिया आहे, आणि स्वरूपीचा जो आनंद आहे तो अनुभवणे ही दुसरी प्रक्रिया आहे. म्हणजे स्वरूपामध्ये पावन होणे हे साध्य, आणि तेथ पावनी तेथीचा अनुभव लाईजे म्हणजे तिथला जो आनंद आहे तो आनंद त्या ठिकाणी ग्रहण करणे, घेणं, ह्याला म्हणतात प्राप्य. जसं तुम्ही स्मरण करता, हे साध्य असेल, परंतु स्मरणाचा आनंद जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते प्राप्य या पदामध्ये मोडत नाही. स्मरणाचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे, लीळा श्रवणाचा आनंद घेता आला पाहिजे. वृक्षपणे लीळा ऐकली नाही पाहिजे, वृक्षपणे लीळा वाचली नाही पाहिजे, वृक्षपणे लीळा सांगितली सुद्धा नाही पाहिजे. त्या सांगण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वाचण्यामध्ये ओलावा असला पाहिजे, हृदय हेलावलं पाहिजे आपलं, आणि मग तुम्हाला त्या लीळेतला आनंद येईल. स्वामी एखाद्या लीळेमध्ये एखादा विनोद सांगतात आणि तो प्रवचनामध्ये आला, तुम्ही आपलं वृक्षपणे तो विनोद ऐकला, म्हणजे तुम्ही लीळा साध्य झाली तुम्हाला, पण लीळा प्राप्य नाही झाली.
त्या विनोदाला तुम्हाला हसता आलं पाहिजे, तो विनोद समजला पाहिजे, तुमच्या अंतःकरणापर्यंत तो विनोद पोचला पाहिजे. स्वामी एखादं शिक्षापन करतात, ते शिक्षापन तुमच्या अंतःकरणापर्यंत पोचलं पाहिजे. शिक्षापन तर केलं, परंतु ते अंतःकरणापर्यंत, शिक्षापन केलं हे साध्य, पण शिक्षापन अंतःकरणापर्यंत पोचणं ह्याला काय म्हणतात? प्राप्य. मार्तंड होते किंवा काळभोटे होते, यांना शिक्षा मिळाली, साध्य झालं, पण शिक्षा प्राप्य नाही झाली, म्हणजे ती शिक्षा समजली नाही त्यांना. भटोबासांना मात्र शिक्षा झाली, आणि ती शिक्षा का झाली हे पण समजलं, ते प्राप्य झालं. म्हणजे हृदयापर्यंत ते पोचणं, त्याचा अनुभव लहानं, ते आपल्या हृदयामध्ये कार्यान्वित होणं, याला प्राप्य असं म्हणतात. हे आपलं अलीकडे बघतोय, अलीकडचं म्हणजे प्राप्तीला जाण्याच्या अलीकडचे उदाहरणं बघतोय आपण. मूळ याचा अर्थ काय आहे? याचा मूळ अर्थ आहे की परमेश्वराच्या स्वरूपी पावन होणे म्हणजे साध्य, आणि तेथीचा अनुभव लाहिजे म्हणजे आनंद. तिथे आपण पावन का होतो परमेश्वराच्या स्वरूपात? आपण मंदिरात कशासाठी येतो? फक्त असंच बसायसाठी, गप्पा टप्पा करायला नाही. हे मंदिरामध्ये आपण श्रवण करायला येतो, स्थानवंदन करायला येतो, एकमेकांशी धर्मचर्चा करायला येतो, हे प्राप्यामध्ये मोडतं. मंदिरात आलं हे साध्यामध्ये मोडतं. म्हणून तुम्ही असं समजायचं नाही की आपण मंदिरात आलो म्हणजे आपण निर्दोष झालो. नाही, निर्दोष होण्याच्या ठिकाणी आलात तुम्ही. आता निर्दोष होण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला ती प्रक्रिया करावी लागेल, धर्मवार्ता करावी लागेल, स्मरण करावं लागेल, स्थानवंदन करावं लागेल, अन्यवार्ता बंद करावी लागेल. हे निर्दोष होण्याची सगळी माध्यमं आहेत. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा प्राप्य म्हणजे येथीचा अनुभव तुम्हाला कधी येणार? कोणी विचारलं मंदिरात गेलात की रिद्धपूरला गेलात, कसं वाटलं? काय नाही, आलो जाऊन आम्ही. ही प्रक्रिया असेल तर, प्रतिक्रिया असेल तर? तसं नाही. त्यांनी रिद्धपूरला जाऊन आल्याची प्रतिक्रिया अशी झाली पाहिजे, अशी आली पाहिजे की आपल्याला पण वाटलं पाहिजे की आपण रिद्धपूरला जावं, की आपण रिद्धपूरमध्येच आहोत. अशा प्रकारे ओल्या गुन्हेनी ते प्रतिक्रिया दिली पाहिजे. हे कधी द्याल तुम्ही? जेव्हा खरोखर तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या एक एक लीळा बघून त्याचा अनुभव तुम्ही घ्याल, तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येईल, तेव्हा तुमच्या अंगावर त्याचे शहारे येतील. आणि म्हणून या ठिकाणी ज्या ज्या स्थानाच्या ठिकाणी आपण जातो त्या त्या स्थानाच्या ठिकाणी तो अनुभव आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. इथे कुठला अनुभव प्राप्त झाला पाहिजे की या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी, श्री प्रभू अवतार, श्रीकृष्ण महाराज या ठिकाणी आले होते. म्हणजे तो अनुभवाशी आपण जोडल्या गेलो पाहिजे. ती लीळा आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे, उभी राहिली पाहिजे, आणि कुठेतरी त्या ठिकाणी आपण त्या लीळेशी जोडलं गेलो पाहिजे, तर त्या लीळेचा आनंद तुम्हाला यायला लागेल. जसं जर का तुम्हाला कोणी सांगितलं की जेवण एवढं सुंदर होतं आणि कढी एवढी चांगली होती, भाजी एवढी चांगली होती, तुम्हाला लगेच वाटतं की नाही काहीतरी प्रक्रिया चालू होते ना तुमच्या जिभेवर, लगेच जिभेला पाणी सुटतं, भूक लागते, हृदयामध्ये असं वाटतं की आता प्रवचन लवकर आज संपलं तर बरंच होईल, आपण लगेच जाऊन तो पदार्थ खायचाच. म्हणजे हे काय आहे? तुम्हाला त्या पदार्थाच्या नुसत्या चवीबद्दल तुम्ही न बघता नुसतं सांगितलं शब्दरूपाने तरी तुम्हाला इथे रस भरतो. तसं एखादी लीळा, एखाद्या स्थानाची लीळा ऐकताना तिथे रस भरला पाहिजे, आणि त्या ठिकाणाचा अनुभव जो आहे तो तुम्हाला तिथे प्राप्त झाला पाहिजे. आमचे आचार्य जेव्हा श्री प्रभूंनी विजय केल्यानंतर उभय गंगातीर वंदन करत असताना डोमेग्राम या ठिकाणी आले, आणि आमच्या स्वामींची ती पीक बघितली तांबूळाची, आणि ती पीक कोणाला दाखवली? भाईदेव व्यासांना ती पीक दाखवली आणि सांगितलं की ही स्वामींची, गोसावी यांची पीक आहे. आपण असतो तर काय केलं असतं? वंदन केलं असतं, आपलं नाव घेत जातो की नाही आपण? हे प्रसन्न मठ आहे, इथे स्वामी प्रसन्न झाले होते, आपण लगेच तर डोकं ठेवतो, विडा ठेवतो, निघून येतो बाहेर, मोठा जय करतो, एवढं वृक्षपणे स्थानवंदन आपण करतो. परंतु भाईदेव व्यासांनी काय केलेलं आहे? वृक्षपणे नाही, अक्षरशः त्या पिकेचा त्यांनी जे काही लीळा असेल किंवा त्या पिकेच्या माध्यमातून तांबूळ आठवत आहे, तांबूळाच्या माध्यमातून श्रीमुख आठवत आहे, श्रीमुखच्या माध्यमातून श्रीमूर्ती आठवते आहे,
पूर्ण परमेश्वराचं स्मरण त्या एका पिकेच्या माध्यमातून त्यांना होतं आणि त्या ठिकाणी अक्षरशः बेशुद्ध पडतात ते. आणि आचार्यांना हे लक्षात येतं की आता बेलापूरला गेलं तर हे देह सोडून देतील. हे आहे ओले निगुणे स्थान वंदन. तेथीचा अनुभवलाही जे म्हणजे तुम्हाला अनुभव त्या ठिकाणचा इथे हृदयामध्ये कार्यान्वित झाला पाहिजे. क्रिया तर घडून गेली 800 वर्षा पहिले, परंतु आत्ता तुम्हाला ते सर्व डोळ्यासमोर उभं राहिलं तरच तुम्ही तिथला अनुभव तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून इथे सांगितलं की जे काही त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर म्हणजे साध्य स्वरूपी परमेश्वराच्या स्वरूपी पावन होणं हे एक साध्य आहे आणि तेथीचा अनुभव त्या जीवाला येऊ लागणं. स्वामी म्हणतात की अनुभवी जे ते निके, ते अनुभवणे जे आहे म्हणजे कशाचा अनुभव आहे तो? तिथल्या आनंदाचा अनुभव आहे. स्मरणसुद्धा काय आहे? स्मरण म्हणजे नुसतंच नाम जप आहे का, लीळा चिंतन आहे का? नाही. हे पण काय आहेत? माध्यमं आहेत. नुसतंच नाम आठवत नाही बसायचं, नामासोबत लीळाच नाही आठवत बसायची, ही पण प्रक्रिया आपण करत राहतो. मी ही लीळा आठवली, ही लीळा आठवली. ती लीळा आठवताना सुद्धा तुम्हाला त्या लीळेमध्ये काय करायचं? तेथीचा अनुभव तुम्हाला काय करायचा आहे? तुमच्यामध्ये निर्माण करायचा. तिथला आनंद आहे. मग तो मालगंटी अवसर असेल, पहिल्यांदा बघितला त्यांचा आनंद वेगळा आहे. महादाईसांनी नाही बघितलं त्यांचं दुःख वेगळं आहे. त्यांच्यासाठी परत स्वामी तसा मालगंटी अवसर दाखवतात. तो आनंद महादाईसांचा अजून वेगळा आहे. आणि तो अवसर बघितल्यानंतर ज्यांनी 2दा अवसर बघितला त्यांचा आनंद त्याच्याहीपेक्षा आनंद चांगला आहे. ती लीळा पूर्ण आनंदमय अशी लीळा वाचताना आपला आनंद किती महत्त्वाचा असला पाहिजे त्या ठिकाणी. त्यातला थोडा जरी अंश आपल्याला मिळाला तरीही खूप खूप चांगला आहे. आणि म्हणून त्या लीळेतनं आपल्याला आनंद घ्यायचा आहे, त्या नामातनं आनंद घ्यायचा आहे. नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा या सर्वातनं आपल्याला आनंद एके आनंद घेता आला पाहिजे. आणि त्या आनंदाच्या निर्मितीच्या वेळेस सर्व भक्तजन त्या ठिकाणी होते, परंतु मी त्या ठिकाणी नव्हतो याचं दुःख मात्र असलं पाहिजे. महादाईसांना ते दुःख आहे की सगळ्यांनी मालगंटी अवसर पाहिला पण मला काही बघायला मिळाला नाही. दुःख आहे त्यांना त्याचं. स्वामींनी मालगंटी अवसर दाखवला याचा आनंदसुद्धा आहे बरं का त्यांना, परंतु मला तो बघायला नाही मिळाला हे दुःख आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच लीळेमध्ये 2 गोष्टी कशा असतात ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. दुःख आणि आनंद दोन्ही असलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी 2 भेद आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला मिळालेले आहेत. यथा देवतांचा ठाई प्राप्ती फळ, म्हणजे या ठिकाणी जे साध्य आणि प्राप्य वेगळं सांगितलं हे कळणं नाही बरं. असं कसं काय भेद असू शकतो? साध्य आणि प्राप्य हे दोन्ही एकच असले पाहिजेत. किंवा हा जो भेद सांगितला असा भेद अजून कुठे असतो का? ना, असतो ना. कुठे असतो? यथा देवताचा ठाई प्राप्ती फळ. देवता फळाच्या ठिकाणी, ब्रह्मांडस्थेच्या ठिकाणी प्राप्ती आणि फळ हे 2 भेद येतात. आता आपण जर का वाचलं तर एकच अर्थ आहे. प्राप्ती फळ म्हणजे त्यांना प्राप्तीहून त्यांना फळ झालं असा अर्थ आपण लावतो. परंतु त्याचा बारकाईने त्या अभ्यास केल्यानंतर कळतं की प्राप्ती ही वेगळी आहे आणि फळ हे वेगळं आहे. प्राप्ती म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित होणं, परंतु फळ नाही. जसं तुम्ही पंक्तीत उपस्थित आहात पण जेवण सुरू आहे का तुमचं? नाही, तुम्ही वाढताय. म्हणजे तिथे तुम्हाला ते प्राप्त झालं आहे परंतु फळ नाही. एखादा पदार्थ आपल्याला हातात मिळाला आहे, प्राप्त झाला, पण अजून जय झाल्याशिवाय जेवायचं नाही म्हणजे फळ नाही. कधी कधी प्राप्त होतं परंतु त्याचं फळ मिळत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस तो एखादा जीव जो आहे, जसं ते दैत्यांच्या धाडी जातात ना देवत्यांच्या, तिथे त्या ठिकाणी त्यांना त्या स्थानाची प्राप्ती होते परंतु त्या देवतेचं फळ म्हणजे सुखफळ मात्र मिळत नाही. मुचकुंद राजाला जेव्हा बोलवलं तिकडे त्यावेळेला मुचकुंद राजाला त्या स्वर्ग देवतेच्या त्या स्थानाची प्राप्ती झाली परंतु देवतेचं फळ मात्र मिळालं म्हणजे सुखफळ त्या ब्रह्मांड स्थितीमध्ये त्याला पावन केल्या गेलं नाही. प्राप्ती आणि फळाभेद
एखादी प्राप्ती म्हणजे स्थानाची प्राप्ती आणि फळ म्हणजे तिथल्या सुखाचा अनुभव, त्या देवता फळाचा अनुभव, असे दोन्ही भाग वेगळे आहेत. एखाद्याला प्राप्ती होईल पण फळं नाही. अर्जुन आणि देव म्हणजे श्रीकृष्ण महाराज. अर्जुन देव म्हणजे स्वतः अर्जुन देव स्वामींसोबत गेले, किंवा अर्जुन देव म्हणजे अर्जुन आणि कृष्ण महाराज हे दोघंही कुठे गेले होते? शेषशय्याच्या त्या विभागामध्ये गेलेले होते. त्यावेळेला अर्जुन देवांना त्या स्थानाची प्राप्ती झाली, म्हणजे स्थान प्राप्त झालं, परंतु फळ नाही, म्हणजे त्या मूर्ती ब्रह्मांडस्था मूर्तीमध्ये त्यांना पावन केलं गेलं नाही. अशा पद्धतीने प्राप्ती आणि फळाभेद. तसं साध्य म्हणजे तिथे स्थानाची प्राप्ती झाली, म्हणजे स्वरूपाची प्राप्ती झाली, परंतु आनंदाचा अनुभव नाही. स्वामींच्या सन्निधानी दोघं जण पण आहेत, मार्तंड काळबोटे पण आहेत, आणि इकडे ज्यांना परमेश्वराच्या आनंदाचा संचार होतो असे पण जीव आहेत. आता काळबोटे आणि मार्कंडांना दोघांनाही स्वामींच्या त्या श्रीमूर्तीची प्राप्ती झाली, पण श्रीमूर्तीपासून होणारा लाभ त्यांना प्राप्त झाला नाही, फळ प्राप्त झालं नाही. बाईसा म्हणतात की स्वामी यांना कधी काही देतच नाही. आमचा मार्कंड जो आहे सदा सर्वदा रीताच असतो, आणि देवसुद्धा काही त्याला देत नाही. स्वामींनी त्यांना एकदा देऊ केलं, परंतु स्वामींसोबतही खोटं बोलले वगैरे वगैरे, आणि मग बाईसांना स्वामी म्हणतात, बाई हा तुमचा मार्कंड असा आहे बरं का. मग बाईसांच्या लक्षात येतं की देव इच्छितात, परंतु मार्कंडाला फक्त श्रीमूर्तीची प्राप्ती झालेली आहे, श्रीमूर्तीच्या सन्निधानी आहे, वांचून परमेश्वराच्या आज्ञेच्या सन्निधानी नाही, आणि साह्याच्याही सन्निधानी तो नाही, साह्याचा अनुभव त्याला नाहीच. अशा पद्धतीने या ठिकाणी देवतेच्या ठिकाणी जसा भेद सांगितलेला आहे, प्राप्ती फळा भेद, तैसे येथ साध्य आणि प्राप्या भेद. प्रापका साधना प्रापका भेद. साधन आणि प्रापक हे सुद्धा ह्याचा अर्थ आपण केल्यानंतर आपल्याला दोन्ही सारखेच वाटले. साधन म्हणजे जे साध्याला प्राप्त करून देणार ते त्याला साधन म्हणतात, आणि प्रापक म्हणजे जो पावन करून देणारा आहे ते सुद्धा साधन, आणि दोघं सारखेच वाटतात आपल्याला. सांगतात की साधन आणि प्रापक यामध्ये सुद्धा भेद आहे, म्हणून वचनामध्ये दोन्ही शब्द आलेले आहेत. यथा पिंडस्था साधन होई परी साध्य पावविती नव्हे. जो साध्यापर्यंत नेणारा आहे तो वेगळा, आणि साध्यामध्ये पावन करणारा आहे तो वेगळा आहे, म्हणजे दोन्हीमध्ये भेद आहे. याचा न्याय देतात. जसं पिंडस्थ जी आहे, पिंडस्थ साधन होते म्हणजे विद्या पिंडस्थेमुळे होत असते, किंवा तो जो जीव आहे तो विविध कर्मांसाठी म्हणून युक्त ठरतो, यासाठी पिंडस्थ काय आहे? साधन आहे. पिंडस्थेचं ध्यान करून तो जो विद्यावंत आहे तो आपलं विद्याचरित करत असतो, परंतु त्या पिंडस्थेच्या माध्यमातनं तो ब्रह्मांडस्थेमध्ये पावन होऊ शकत नाही. पिंडस्थेचं कार्य फक्त साधन म्हणूनच आहे, साध्य म्हणून ती कार्य करू शकत नाही, की पावन करून देणारी म्हणून ती कार्य करू शकत नाही. जसं स्थान प्रसाद वासनिक भिक्षुक हे साधनच ठरू शकतात, म्हणजे तुम्हाला त्या साध्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात, पण त्या साध्यामध्ये पावन नाही करू शकत. ते कोणाला करावं लागेल? ते जे परमेश्वर अवतार आहेत तेच करतील. तसं आपल्याला इथे मुख्यत्वे साधन आणि प्रापक याच्यातला भेद आपण जेव्हा बघतो आहोत त्यावेळेला या ठिकाणी सांगतात, न्याय देतात की पिंडस्थ ही फक्त साधन आहे, ती साध्या ते पावविणारी नाही, ती एक विशिष्ट अंतरापर्यंत ती कार्य करते. मग त्या ठिकाणी पावन करून देणारा कोण आहे ना? तयाची त्याच्यापेक्षा जी काही उंच आहे कोण आहे ना? ब्रह्मांडस्थ आहे. ती ब्रह्मांडस्थेमध्ये तो जीव पावन होतो, आणि ब्रह्मांडस्थ स्वतः त्या जीवाला आपल्यामध्ये पावन करून घेत असते, तीच पावन करून घेते आणि तीच फळ देते. म्हणजे ब्रह्मांडस्थ ही वेगळी आहे आणि पिंडस्थ ही वेगळी आहे. मग आता ह्या देवता फळाचा किंवा साधनाचा किंवा या ठिकाणी प्रापकाचा हा जो काय न्यायासाठी म्हणून देवता फळाचा जो न्याय दिला, मग त्या देवतेच्या फळाची प्रतिष्ठा झाली का?
न तयाची व्यावृत्ती म्हणजे त्या देवता फळाची व्यावृत्ती या ठिकाणी आहे. का बरं आहे? कारण की मूर्ती दोन्ही आपणची म्हणजे ती श्रीमूर्ती जी आहे तीच साधन आहे आणि तीच श्रीमूर्ती साध्यामध्ये पावन करून देणारी सुद्धा आहे. या ठिकाणी पिंडस्थेचा जो न्याय दिला त्याच्यामध्ये पिंडस्था ही साधन वेगळी आणि ब्रह्मांडस्था ही साध्य आणि पावन करणारी ही वेगळी. आणि या ठिकाणी दैवराटीच्या निर्णयामध्ये साधनसुद्धा परमेश्वरच आहेत, परमेश्वर अवतार आहेत आणि त्या साध्यामध्ये पावन करून देणारे म्हणजे प्रापक तया ते पावविता हे सुद्धा परमेश्वरच आहेत आणि म्हणून त्याची व्यावृत्ती आणि दैवराटीची प्रतिष्ठा या ठिकाणी केलेली आहे. प्रतिती बोधा वेद आता तिथे सांगितली की साध्य साधन ऐसी प्रतिती आणि प्राप्य प्रापक बोध. आता प्रतिती आणि बोध हे दोन शब्द परत आले म्हणजे या वचनामध्ये साधन आणि प्रापक असे दोन शब्द आपल्याला समान वाटतात. साध्य आणि प्राप्य हे दोन शब्दसुद्धा आपल्याला थोडे समान वाटतात आणि प्रतिती आणि बोध हे सुद्धा दोन शब्द आपल्याला बऱ्यापैकी समान वाटतात. तर ते दोन्ही सारखेच आहेत का? या ठिकाणी सांगतात की प्रतिती बोधा वेद. प्रतिती आणि बोध ह्याच्यामध्ये पण फरक आहे. आपण सहज म्हणतो की त्यांना परमेश्वराची प्रतीती आली किंवा परमेश्वराचा बोध झाला, हे आपण व्यवहारी भाषेमध्ये बोलू शकतो. परंतु जेव्हा तुम्ही ज्ञान चर्चेमध्ये जेव्हा बोलाल तेव्हा प्रतीती हा प्रकार वेगळा आणि बोध हा प्रकार पूर्णतः वेगळा आहे. ज्ञानासवे हा ईश्वरैसे प्रत्यय आले ते प्रतीती. ज्ञानासवे एकदम बारीक भेद आहे. ज्ञान झाल्या हे ईश्वर आहेत अशी जी काही प्रतीती, असं जे काही प्रत्ययाला आलं, जसं नीळभट्ट भांडारीकर उदाहरण मी पुढे देईन थोडंसं म्हणजे अजून सोयीस्कर पडेल ते, की ज्ञान झाल्यानंतर हे परमेश्वर आहेत हे जेव्हा प्रत्ययाला येतं त्याला म्हणतात प्रतीती. म्हणजे ती प्रतीती आधी यावी लागते आणि मग तेची शास्त्रे दृढावे जीवी निश्चयो पावे बैसोनी ठाके तो बोध. आणि नंतर तेची शास्त्रे दृढावे म्हणजे जी प्रतीती जी आलेली आहे त्या प्रतीतीचं अजून कार्य बाकी आहे. प्रतीती हा फक्त अर्धा भागच झालेला आहे. जसं तुम्ही चपाती तव्यावर टाकली आणि ती शेकली, झाली का? शेकली का ती चपाती? नाही, तुम्हाला परत दुसरी बाजू अजून शेकायची आहे, ती पण शेकावी लागते. तसं या ठिकाणी काय झालेलं आहे की प्रतीती तर आली म्हणजे एक टप्पा पूर्ण झालेला आहे, दुसरा टप्पा पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी ती क्रिया पूर्ण होणार नाही, त्याला बोध म्हणता येणार नाही. प्रतीती तर येते, कधी कधी हे ईश्वर आहेत हे समजतात सुद्धा, परंतु जोपर्यंत हृदयामध्ये तो निश्चय पातलेला नसतो. म्हणजे एखाद्याला भरपूर लोक असे आहेत की ते कृष्ण महाराजांना देव म्हणजे त्यांना हे होतं की हे देवच आहेत, परंतु जसं तसं त्यांना बोध झालेला नसतो. त्यांच्यासमोर अजून दुसरी काही नावं आली की ते त्यांनाही देव म्हणतात, यांनाही देव म्हणतात, त्यांनाही देव म्हणतात. हे कधी प्रतीती आलेली आहे परंतु बोध नसल्यामुळे एकाच ठिकाणी पक्क नाही. जसं तुम्ही एखादं वस्तू घेताना तुमचं पक्क होतं की ह्या ठिकाणीच ही वस्तू घ्यायची आहे तर तुम्ही तिथेच थांबता, परंतु तुमच्यामध्ये अजून प्रतीती आली की घ्यायचं आहे, चांगलं आहे, परंतु तुम्ही इकडेही बघता तिकडेही बघता, या दुकानात बघता त्या दुकानात बघता, म्हणजे प्रतीती आली आहे परंतु बोध नाही. बोध कधी? सगळ्यापेक्षा इथेच छान आहे बरं का, याला म्हणतात बोध, मग तिथेच थांबता तुम्ही. निश्चयो पातला तैसे एक प्रतीती आली म्हणजे एक भाग झाला तुमचा, परंतु जोपर्यंत त्या ठिकाणी पुढे शास्त्रे दृढावे म्हणजे शास्त्राने किंवा जे काही निरूपण आहे, म्हणजे जे आमचे माहिमभट्ट आहेत त्यांना त्या निरूपणातनं ते प्रतीत होत होतं की हे परमेश्वर अवतार आहेत, प्रतीत होत होतं. परंतु जोपर्यंत स्वामी चपलक एखादं सिद्धांत सांगत नाही, पूर्वी सांगत नाही, हस्तीचं दृष्टांत सांगत नाहीत, उद्धरणाची वचनं सांगत नाहीत, तोपर्यंत तो बोधाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. शास्त्रे दृढावे म्हणजे त्यांना त्या ठिकाणी निरूपण केल्या गेलं
आणि निरूपण केल्यामुळे ते शास्त्रे दृढावले. तेवढ्या पुरतं जेवढं निरूपण केलं तेवढं शास्त्र त्यांच्या अंतकरणात दृढ झालं, पक्क झालं. जीवी निश्चयो पावे, आणि जीवामध्ये निश्चय पावला की हो. आणि बैसोनी ठाके, आणि त्या अंतःकरणामध्ये तो अर्थ बैसोनी ठाके म्हणजे एकदम चपलक त्या ठिकाणी बसला, तो अर्थ पक्का बसला. आता त्या ठिकाणी कुठलाही संदेह नाही. त्याला म्हणतात बोध. प्रतीतीमध्ये तुम्ही थोडे इकडे तिकडे होऊ शकता, पण त्या प्रतीतीचा जर का बोध झाला तर तुम्ही मात्र पक्के होऊन जाता. नंतर मग नाही. उदाहरण अजून एक आठवतं मला. एखादं तुम्ही वीट बसवली, सिमेंट लावलं त्याला, आता ते बसवलं, ह्याला म्हणतात प्रतीती. जोपर्यंत सिमेंट ओला आहे तोपर्यंत प्रतीती आहे, ती वीट तुम्ही हलवू शकता. पण एकदा ते सुकलं सिमेंट, पक्क झालं की मग काय आहे, बोध. आता ती वीट हलणार नाही, आता ती पक्की झाली. ह्याला म्हणतात बोध. तसं बोध झालेला व्यक्ती निश्चयात्मक आहे. म्हणून बोधाची व्याख्या काय केली, जीवेश्वर भाव उमटणे. मी जीव आहे आणि हे ईश्वर आहेत असा भाव एकदम पक्का उमटला, त्याच्यामध्ये कुठल्याही संदेहाला जागा नाही. त्याला म्हणतात बोध. प्रतीती आणि बोधा भेद. एकी पूर्वावस्था एकी उत्तरावस्था. आता अजून भेद तो कसा न, एकी पूर्वावस्था आहे. प्रतीती ही पूर्व अवस्था आहे आणि बोध ही उत्तर अवस्था आहे. तुम्हाला जी निर्माण होणार ते आधी प्रतीती. म्हणजे स्वामी सांगतात भांडारेकरांना दर्शना सरीसे ज्ञातृत्व, सुहृदत्व आणि हितक्षत्व ऐसी प्रतीती अवधारिली. प्रतीती, बोध नाही म्हटला तिथे. प्रतीती आणि बोधाभेद. इथे सांगितलं कसे आहेत परमेश्वर, कसे आहेत. पहिलं काय म्हटलं, ज्ञातृत्व म्हणजे हे कोण आहेत, ज्ञानी आहेत. म्हणजे तिन्ही शब्द म्हटले, तिन्ही शब्दांच्या अर्थामध्ये फरक आहे बरं का. तुम्ही कधी ते चिंतनात्मक ते शब्द तिन्ही वाचले नसतील. हे कोण आहेत, हे ज्ञानी आहेत. आणि पुढचा शब्द काय आहे, सुहृदत्व. एखादी व्यक्ती ज्ञानी असेल म्हणजे ती सुहृद असेलच असं नाही. आता एखादी व्यक्ती ज्ञानी आहे पण ती आपल्याविषयी चांगलं हृदय बाळगणारी असेलच असं काही नाही. ते आपल्याविषयी काहीतरी त्यांच्या मनात क्लेश पण असू शकतो. म्हणजे नुसतेच ज्ञानी नाहीत. हे सुहृदत्व म्हणजे चांगल्या हृदयाचे आहेत, चांगल्या विचाराचे आहेत. आता चांगल्या विचाराची एखादी व्यक्ती आहे, आपल्याला माहिती ही व्यक्ती ज्ञानी पण आणि चांगल्या हृदयाची, पण ती आपली हितक्ष पण असली पाहिजे ना. त्यांची आपली ओळखच नाही, संपर्कच नाही, तर ती आपली हितक्ष असू शकते का, नाही. म्हणजे एखादी व्यक्ती नुसतीच ज्ञानी नसावी, तर ती ज्ञानी पण असावी, ती सुहृद पण असावी आणि ती हितक्ष पण असली पाहिजे. आणि स्वामींमध्ये निळवट्ट भांडारेकरांना हे सर्व काही त्या ठिकाणी प्रतीती प्रत्यया आले, म्हणजे प्रत्ययाला आले. हे माझे हे ज्ञानीसुद्धा आहेत, हितक्ष पण आहेत. आता एखादा व्यक्ती हितक्ष असतो पण तो ज्ञानी नसतो. त्याला वाटतं की चांगलं झालं पाहिजे, पण चांगलं कसं होईल. तिथे सांगितलं एखादा एकू रोगू जाणे पर उपाय नेणे. त्याला माहिती आहे ह्याचा रोग चांगला झाला पाहिजे, परंतु उपाय नेणे, पण त्याला उपायच नाही माहिती. तो ज्ञानी असेल आणि तो रोगही जाणतो आहे आणि उपायही जाणतो, तो व्यक्ती महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एखादा व्यक्ती रोगच जाणतोय की मला माहिती आहे काय रोग झाले, पण उपाय माहिती नाही. एखादा व्यक्ती म्हणतो की मला रोग नाही माहिती पण याचा उपाय माहिती आहे, काय केल्याने काय होईल, पण रोग काय आहे ते बघा. नाही, असं केल्याने असं होऊ शकतं, पण जोपर्यंत तुम्हाला रोगच नाही माहिती होणार तर इलाज तुम्ही कसा करणार. म्हणजे दोन्ही गोष्टी माहिती असलं पाहिजे. एखादा एकू ये तो रोगही जाणे उपायही जाणे, म्हणजे दोन्ही जाणतो आणि मग तो आजार जो आहे तो नीट होतो. तसं या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, दोन्ही गोष्टी, की ते नुसतेच हितक्ष असून उपयोग नाही, ते सुहृद पण असले पाहिजे, ते ज्ञातृत्व पण असले पाहिजे. ते नुसते सुहृद असून चालणार नाही. ते त्या ठिकाणी जसं आई आहे, मुलाविषयी चांगलं हृदय बाळगून आहे, पण ती आई ज्ञातृत्व म्हणजे मुलाच्या बाबतीत आपल्याला कसं वागायचं आहे, मुलाची देखभाल कशी करायची याचं ज्ञान आईला असलं पाहिजे. आणि हितक्षत्व म्हणजे मुलाच्या हितातच तिने ते केलं पाहिजे. नाही तर आई एखादी इमोशनल असेल खूप,
आणि मुलाला वाटीभर तूप पाजून देईल तर चालेल का? असे बदामच्या बदाम 10-10 बदाम रोज त्या पोराला खाऊ घालेल, चालेल का? नाही. हितक्षत्व, ज्ञातृत्व या तिन्ही गोष्टी असल्या पाहिजेत तर त्या व्यक्तीचा संपर्क आपल्यासाठी लाभदायक असतो. आणि तो संपर्क, तो प्रत्यय निळवट्ट भांडारेकरांना आला. तिथे प्रतिती अवधारिली, प्रतिती हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून प्रतिती ही पूर्वावस्था आणि काय उत्तरावस्था? प्रतिती उत्तरावस्था काय? बोध. बोध ही उत्तर अवस्था सांगितलेली आहे. भक्ताची प्रतिती जैसी विद्यावंता. आता भक्ताची प्रतिती यथार्थ प्रतिती आहे का? किंवा भक्तासारखी तर प्रतिती अजून कुणाची नसेल ना. भक्ताची प्रतिती जैसी विद्यावंता म्हणजे शाक्त्याचा जो विद्यावंत आहे. आणवी साध्य साधन साधक ऐसी त्रिविध प्रतिती. शाक्ती साध्य साधन ऐसी द्विध प्रतिती. आणि शांभवी कशी प्रतिती? शांभवी साध्य प्रतिती आहे. म्हणजे शाक्त्या विद्यावंताची प्रतिती कशी आहे तशीच प्रतिती या ठिकाणी भक्तराजाची आहे. म्हणजे थोडीशी अन्यथा प्रतिती आहे. ज्ञानियाची प्रतिती यथार्थ आहे. साध्य वेगळे साधन वेगळे अशी प्रतिती आहे. आणि भक्त म्हणतात साध्य साधन दोन्ही एकच आहे. परंतु लक्षात घेता जरी भक्ताची प्रतिती अन्यथा म्हणत जरी असले तरी मगाशीच सांगितलेलं आहे की माया मूर्तीवर प्रतिती नाही तर माया मूर्ती भितरांत जे स्वरूप आहे त्याच्यावर प्रतिती. आणि पावन कुठे व्हायचं आहे? स्वरूपामध्येच व्हायचं आहे. आणि त्या स्वरूपाचं दर्शन असल्यामुळे जिथे याच मूर्तीमध्येच माझं पावनीय स्थान आहे म्हणजे स्वरूप आहे ही प्रतिती आहे. एका दृष्टीने अन्यथा प्रतिती जरी म्हणते तर दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर ती यथार्थच प्रतिती असल्यासारखं या ठिकाणी आहे. पिंडस्था साधनवरील स्थानमूर्ती प्राप्य. आता या ठिकाणी शाक्त्याची प्रतिती अन्यथा कशावरून बरं? ब्रह्मविद्येमध्ये त्याचं काय विश्लेषण आहे न? पिंडस्थ साधन आहे. पिंडस्थ ही कधी साध्य नाही. त्या ठिकाणी पिंडस्थ फक्त साधन आहे. आणि वरील स्थानमूर्ती प्राप्य म्हणजे दोन्ही वेगळे आहेत ही यथार्थ गोष्ट आहे. परंतु शाक्त्य विद्यावंताला असं वाटतं की ती मूर्तीच साध्य आहे आणि मूर्तीच साधन आहे असं दोन्ही एकाच ठिकाणी आहे. पण वास्तविक पाहता तो जो विद्यावंत आहे तो पिंडस्थेला काय करत असतो? इथे भक्ताची तरी प्रतिती आपण योग्य म्हणू शकतो कारण की त्या स्वरूपामध्ये यथार्थ स्वरूप आहे. जिथे पावन व्हायचं ते स्वरूप आहे आणि पूर्णत्व आहे. त्या स्वरूपामध्ये कुठली तूटसाद नाही. स्वरूपामध्ये कुठल्याही ज्ञानाची कमी नाही. अव्यक्त स्वरूप काय आणि व्यक्त स्वरूप काय एकच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे कमी जास्त आहे. परंतु देवतेच्या बाबतीमध्ये व्यक्त अव्यक्त स्वरूप देवतेचं वेगळं. ते ब्रह्मांडस्थ होते अजून ज्ञान कमी होतं. विग्रह होतात अजून ज्ञान कमी होतं. त्याची पिंडस्था येतात ते अजून ज्ञान कमी होतं. म्हणजे ज्ञान कमी कमी होत जातं. पिंडस्थेच्या ठिकाणी अंश मात्र ज्ञान आहे आणि विद्यावंताला काय प्रकाशतं? पिंडस्था प्रकाशत असते. आणि पिंडस्थेचं ध्यानोदक करून तो ब्रह्मांडस्थेमध्ये पावन होत असतो. म्हणजे ब्रह्मांडस्था वेगळी आहे, पिंडस्था वेगळी आहे. ब्रह्मांडस्थेचं ज्ञान अधिक आहे, पिंडस्थेचं ज्ञान कमी आहे. तैसे येत नाही. इथे पिंडस्थ साधन परंतु पावन कुठे होतो? त्या ब्रह्मांडस्थेमध्ये होतो. ब्रह्मांडस्था वेगळी. तसं येथ ज्या स्वरूपाचं दर्शन आहे त्याच स्वरूपामध्ये तो जीव जो आहे तो पावन होत असतो. हे दैवराठी तिची यथार्थ ही प्रतिती आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या वचनाचं म्हणजेच भक्तासी श्रीमूर्तीवरी साध्य साधन ऐसी प्रतिती प्राप्य प्रापक बोध या वचनावर श्रवण चिंतन केलेलं आहे. पुढचं वचन येतं 18वं उद्धरणाचं. साध्य साधनाकारे आकारले करचरणवंत ब्रह्म हे ऐसी भक्तासी प्रतिती. म्हणजे अजून त्या श्रीमूर्तीधारी या परमेश्वरावर भक्ताची प्रतिती कशी आहे बरं? जी श्रीमूर्ती आहे त्या श्रीमूर्तीबद्दल भक्ताचं अजून काय त्यांचं म्हणणं आहे, काय प्रतिती आहे? आणि त्यांना वाटतं की साध्य साधनाकारे आकारले हा एक भाग झाला.
साध्य जे आहे ते साधनाकारे म्हणजे साधनाच्या आणि आकारे, अव्यक्त स्वरूप जे आहे ते साधन म्हणूनच या ठिकाणी आकारलेलं आहे, म्हणजे आकारून या ठिकाणी आलेलं आहे. करचरणवंत ब्रह्म हे करचरण, कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय, वंत म्हणजे युक्त. करचरणवंत ब्रह्म हे म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपालाच हस्तपादादिक अवयव प्राप्त झाले. ही एक अन्यथा प्रतीती येते. जर का तुम्ही उद्धरण अभ्यासलं तर त्याच्यामध्ये काय आहे, मायामूर्ती वेगळी आहे, माया निर्मितम पुरम आहे ते, म्हणून ते देह स्वरूप त्याच्यामध्ये वेगळं आहे. भक्ताला वाटतं की अव्यक्त स्वरूपालाच, किंवा मागे आपण बघितलं की भक्ताची अन्यथा प्रतीती कशी का बरं, तर त्याच्यामध्ये त्या प्रतीतीमध्ये काय आहे की अव्यक्त स्वरूपालाच ब्रह्मस्वरूपालाच करचरण प्राप्त झालेले आहेत, तेच करचरण वंत झालेले आहेत, युक्त झालेले आहेत. ऐसी भक्तासी प्रतीती. म्हणून या ठिकाणी अजून भक्ताची प्रतीती कशी आहे त्याच्यावर आपण या ठिकाणी या वचनाचं चिंतन करत आहोत आपण, की साध्य साधनाकारे आकारे. साध्य हे साधनाचे नि आकारे आकारले, करचरण वंत ब्रह्म हे ऐसी भक्तासी प्रतीती. अशा प्रकारची प्रतीती भक्ताला आहे. साध्य साधनाकारे म्हणजे जे साध्यतेची साधन रूप व्यक्त झाले. आता या ठिकाणी म्हटलं साध्य साधनाकारे, याचा अर्थ काय बरं न, साध्य साधनाकारे म्हणजे जे साध्य आहे, म्हणजे मला जिथे पावन व्हायचं आहे ते जे साध्य आहे ते साधन रूप व्यक्त झाले, साधन म्हणून माझ्या या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी ते माझ्या समोर आलेले आहेत. जे साधन म्हणून मी बघतो ते साध्यच आहेत, आणि ते जे साध्य आहे ते साधन म्हणूनच माझ्या समोर आलेले आहेत. करचरणवंत याचा अर्थ काय बरं ना, तयासीची हस्तपादादिक निघाले, त्या स्वरूपाचंच हस्तपादादिक तयार झालेले आहेत, म्हणजे मायामूर्तीचे नाहीत, म्हणून त्या श्रीमूर्तीवरील साध्य साधन ऐसी प्रतीती आहे. सावयव ब्रह्म हे ऐसीची प्रतीती श्रीमूर्तीवरी भक्तासी. सावयव म्हणजे अवयवयुक्त, हे जे ब्रह्मस्वरूप आहे हे कसं आहे, निर्वेव निराकारू असे, परिकृपा असे. सावेऊ साकारू होय म्हणजे सावयव होतो, साकारयुक्त होतात आणि आकारयुक्त होतात आणि अवयवयुक्त होतात. सावयव म्हणजे अवयवयुक्त होणे आणि साकार म्हणजे आकारयुक्त होणे. या ब्रह्मस्वरूपालाच हा आकार प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारची प्रतीती ही भक्तराजांची आहे, म्हणून ती थोडी अन्यथा प्रतीती याच कारणामुळे म्हटल्या जाते. एका दृष्टीने जर का आपण बघितलं त्या श्रीमूर्तीच्या आपाद मस्तक काय आहे, स्वरूप आहे. आपाद मस्तक ती श्रीमूर्ती जी आहे ती त्या स्वरूपामध्ये, त्या स्वरूपाने ती व्यापलेली आहे, आणि म्हणून एका अर्थाने त्यांची प्रतीती यथार्थही म्हणता येईल. पूर्ण स्वरूपच आहे त्या श्रीमूर्तीमध्ये, आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे भक्तराजांची प्रतीती सांगितली. भक्तवियोगी नुरे, तर अशा प्रकारे भक्तराजाची एक एक विशेषता आपण बघतो आहोत. तर अजून भक्ताची विशेषता ती कोणती आहे बरं, किंवा अजून ज्ञानियाकडे अशी कुठली गोष्ट नाही जी भक्तराजाकडे आहे न. भक्तवियोगी नुरे, भक्त जे आहेत ती वियोगी म्हणजे परमेश्वराच्या वियोगात, ते नुरे म्हणजे नर आहे, राहत नाहीत. आणि ज्ञानिया कसा आहे, ज्ञानिया उरे म्हणजे उरू शकतो. का उरे, कारण की भक्तराजासारखी जी आवड आहे ती ज्ञानियाची नाही. तुमची जेवढी आवड असेल तेवढं तुम्ही त्या वेळेला तिथे राहाल की नाही राहाल. जसं कृष्ण महाराज पाण्यात बुडाले अशी अफवा पसरवल्या गेली, आणि त्यावेळेला कृष्ण महाराज किनाऱ्यावर आले, सगळेजण दुःख करतायत वगैरे, परंतु गेलं मात्र कोणीच नाही, सगळे फक्त दुःख करतायत. परंतु त्या ठिकाणी आवडीचा भाव किती आहे त्यानुसार त्या ठिकाणी जीव देह सोडणे न सोडणे त्यावर ते अवलंबून आहे. कृष्ण महाराज रुक्मिणीच्या कक्षामध्ये आले, त्या रुक्मिणी
त्या ठिकाणी शृंगार करते आहे, परंतु स्तब्ध आहे, हालचाल बंद आहे, परंतु आरशासमोर बसलेली आहे, अलंकार वगैरे काहीतरी करत असेल. सत्यभामा म्हणतात बघा, एवढं प्रसंग आहे आणि ही बाई शृंगार करते आहे. कृष्ण महाराजांनी त्यांना हात लावला तरी डायरेक्ट देह असं दडकरी पडलं. त्यांना स्वामींनी त्यांना सावध केलं. म्हणजे कृष्ण महाराज गेले आणि मग त्यानंतर ते कुठे गेले, कुठे त्यांनी देहत्याग पुरत्याग केला, तिथपर्यंत धावत जायचं, मग दुःख करायचं, मग रडायचं. एक ज्ञानियाच्या बाबतीत घडेलही. भक्ताला तेवढा वेळ नाही, तिथून उठणं हेच शक्य नाही. जिथे कळालं तिथेच देह सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. भक्तराज महादोबा भक्तांनी विचारलं की सत्य आहे का, 3 वेळा विचारलं. 3ऱ्या वेळी पण त्यांनी म्हटलं हो सत्य. मग तिथून हल्ले का, ते हल्ले नाही किंवा इकडे तिकडे गेले नाहीत, सरळ त्याच ठिकाणी देह सोडून दिलेला आहे. हे काय आहे, आवडीची उत्कटता. म्हणजे इतक्या उच्च टोकाची आवडी आहे की त्याच्याशिवाय राहू न सके, म्हणजे राहूच शकत नाही. जसं श्वास आहे, श्वासाशिवाय आपण राहू शकत नाही. एखाद्या वेळेस पाण्याशिवाय तुम्ही राहू शकता थोडा वेळ, परंतु तुम्ही श्वासाशिवाय राहू शकत नाही. तसं श्वासाच्या संबंधीमध्ये जी काही आवड आहे तशीच आवड, तसंच ते लागले पण भक्तराजाचं परमेश्वराच्या संबंधित आहे. म्हणजे भक्ताचं परमेश्वर काय आहे, आत्मा आहे. आपल्या शरीरातनं आत्मा काढला की जीव काय झाला, निर्जीव झाला. त्याच्यामध्ये आत्मा टाकला की तो सजीव झाला. किती एका क्षणाचा आहे. एखाद्याचा आत्मा एका क्षणात निघून जातो, काही नाही, ते गाठी करत होते आणि तसेच डोळे बंद होते आणि तसंच गेले. ते एका क्षणामध्ये ते देह निर्जीव झालं, आत्मा. तसं परमेश्वर जीवाचा, भक्तराजाचा आत्मा आहे, तो निघून गेला की नुरे म्हणजे नर आहे. वियोगी नुरे तो कोमल. तर इथे सांगितला वियोगी नुरे तो कोण बरं न, वियोगी नुरे तो कोमळ म्हणजे जरड जो भक्त आहे. जसं बाईस आहेत, स्वामींच्या सन्निधानी अनेक वर्ष आहेत आणि मग ते वियोगी नुरे का, म्हणजे स्वामींच्या सन्निधानात राहण्याची सवय लागली. किंवा माधव भक्त खूप दिवस स्वामींसोबत राहिले होते आणि नंतर मग स्वामींची सवय लागली आणि म्हणून ते वियोगी नुरे का. जसं आपल्याला एखादी व्यक्ती आत्ताच भेटली, जसं आता आपण सत्संग सुरू आहे, एकच दिवस सत्संग आपला असेल आणि तो सत्संग संपला, तुम्ही घरी गेले, तुम्हाला तसं काही लागलेपणा नसतो की सत्संग संपल्याचा, निरूपण संपल्याचं दुःख नसतं, काही नसतं. पण आपण जर का 8 दिवस सतत निरूपण घेतलं आणि मग 9व्या दिवशी जर का ह्याचा समारोप झाला, मग आपल्याला त्या ठिकाणी जे लागले पण किती, एका दिवसाचं निरूपण आणि 10 दिवसाच्या निरूपणात तुम्हाला लागले पण लक्षात येतं की मग ते निरूपण त्या ठिकाणी जे समारोप होतं तेव्हा मात्र दुःख होतं त्या ठिकाणी. हे कसं आहे, त्या ठिकाणी एका दिवसात तुमची आवड निर्माण होत नाही, पण 10 दिवसामध्ये तुमची ती आवड तेवढ्या प्रमाणात निर्माण होते. तसं भक्तराजाचं आहे का की खूप दिवस देवासोबत राहिले म्हणून वियोगी नुरतात का ते, तसं नाही. इथे सांगतात वियोगी नुरे तो कोमल. वियोगी नुरे तो कोमळ म्हणजे नुकतंच आत्ता प्रेम संचार झालेला, ह्या क्षणाला दुसऱ्या क्षणाला वियोग दिला तर लगेच नुरे. आवड अशा प्रकारची, ही आवड आत्ताची नाही, ही आवड कधीची आहे, ही अनंत सृष्टींपासूनची ती आवड आहे. आपण पहिल्या दिवशी बघितलं ना, काय घडण्यासाठी काय पाहिजे, प्रेमोपाय घडण्यासाठी काय पाहिजे, आवड पाहिजे. हे लक्षात ठेवायला पण आवड लागेल बरं का तुम्हाला. आवड असेल तरच हे वाक्य तिसऱ्यांदा सांगतोय मी आता, की जर का तुमच्याकडे आवड असेल तर तुम्हाला प्रेमोपाय घडेल, प्रेमोपाय घडला तर पूरभजन घडेल, पूरभजन घडलं तर प्रेम साधन होईल. तसं या ठिकाणी ही जी आवड आहे भक्तराजाची आत्ताची नाही आहे, कालची, परवाची, तेरवाची नाही आहे, 22 3 दिवसाची नाही आहे, माधव भक्तांची 8 दिवसांची नाही आहे. ही अनंत सृष्टींपासून ती चालत आलेली आहे आणि ती आवड वाढत वाढत ती इतक्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे की ती आवड आपल्याला लीळेंमध्ये इतर भक्तांच्या ठिकाणी बघायला मिळते की ते स्वामींना आंबट बोरे गेली नाही पाहिजे, ही एक आवडच आहे. त्याच्यामध्ये ती आवड दडलेली आहे.
म्हणजे आपल्याला लिळेत नाही ह्या गोष्टी बारकाने ते दिसतात त्याच्यामध्ये, की स्वामींच्या सोबत मला रिद्धपूरला जायचे, चांगदेव भटांची काय आहे, आवडच आहे, परमेश्वराला भेटायचं आहे म्हणून रात्रभर न झोपलेल्या ज्या साधाईचा आहेत ती काय आहे, आवडच आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या आवडी आम्हाला लिळेतनं दिसून येतात आणि म्हणून त्या आवडी जर का त्या वृद्धिंगत झाल्या तर मग परमेश्वराची सवय लागते, आवड लागते आणि मग परमेश्वराशिवाय राहू न सके. भटोबासांची स्वामींविषयी जी आवड निर्माण झालेली होती की देव नाही तर धर्म नाही, देवीबिन काही धर्म असे, देवाशिवाय धर्मच नाही, धर्माशिवाय देव नाही. ज्या ठिकाणी देव आहे तिथे धर्म आहेच आणि ज्या ठिकाणी धर्म आहे तिथे देव आहेच आणि ज्या ठिकाणी देव आहे तिथे धर्म आहे. दोन्ही अन्योन्य असं दोन्ही गोष्टी आहेत आणि म्हणून ती आवड एवढ्या प्रमाणामध्ये आहे की देव गेले तर भटोबास म्हणजे राहू शकले नाही. ते म्हणतात की तैसे दायंबाचं अजून लागले पण होतं, दायंबा तर राहू शकले नसते. म्हणजे अशा पद्धतीने तुमची आवड किती आहे परमेश्वराविषयी त्यानुसार ते राहणं न राहणं हे अवलंबून आहे. म्हणून सांगतात की भक्ताची आवड ही अनंत काळापासून असल्यामुळे या ठिकाणी फक्त साधनाचा संचार केलेला आहे पण आवड मात्र आधीपासून आहे. जसं एखादी व्यक्ती असते, आपण म्हणतो 1 वर्षापासून मंदिरात येते, निरूपणाला येते, सेवादास्य करते, स्मरणसुद्धा करते जे काय नाम आहे, मग आता त्याला आपण उपदेश देतो. मग आता ती व्यक्ती उपदेश दिल्यानंतर काही दिवसांनी तयार होते का? नाही, ती ऑलरेडी तयारच झालेली आहे. फक्त उपदेश देणं एवढी औपचारिकता फक्त बाकी आहे, ती आत्ता आपण दिली. तो व्यक्ती मुळातच तयार आहे. आमच्या स्वामींच्या सन्निधानी आलेले निळभट्ट भांडेकर हे सुद्धा मुळातच तयार आहेत. फक्त त्यांना काय करायचं आहे, त्यांची ज्ञानशक्ती जी आहे, त्यांचा जो बोध आहे तो उजृंभित करायचा आहे, तो सुप्त आहे. आता या ठिकाणी भेट देऊन त्यांना तो उजृंभित करायचा आहे, तो केला बस. फक्त एवढंच म्हटलं की मागील फांकी बा बस, बाकी निरूपणाची गरज नाही, सगळं आहे. जसं आता एखाद्यांना नियम सांगितले आज की असे असे नियम आहेत, मग उद्या आल्यानंतर परत नियम सांगावे लागतील का? काल सांगितलेले नियम सगळ्यांना पाठ आहेत ना? हो, पाठ आहेत. हे एकच वाक्यात झालं, नियम सगळ्यांचे पाठच आहेत. तसं याला म्हणतात ज्ञानशक्ती उजृंभित करणे, म्हणजे सगळं पाठांतरच आहे, फक्त ती उजृंभित केली, पुन्हा कार्यत्वीला ते लागले. पुन्हा वेगळं निरूपण करण्याची निळभट्ट भांडारेकरांना गरज नाही. तशा पद्धतीने भक्तराजाची आवड ही आधी कालापासूनच आहे आणि या ठिकाणी प्रेम साधन दिल्यानंतर अजून ती आवडी वाढली. मग तो कोमळ जरी प्रेमी असेल आणि जरड जरी प्रेमी असेल तरी तो वियोगी नुरे म्हणजे राहत नाही. म्हणिया धाडीजे तेत धाडी, देह धाडी ते नव्हे. मग कुण्याही प्रकारे वियोग दिला, असन्निधान दिलं की देह त्यागणारच का ते? ना, तसं नाही. जर का स्वामींनी म्हणिया धाडीजे म्हणजे स्वामींनी बाईसांना सांगितलं की तुम्ही असं करा, रिद्धपूरला जाताना मध्ये आता तुम्ही इथून पुढे जा, तुम्ही आणि हंसराजा पुढे निघून जा, आम्ही आणि चांगदेवड आम्ही नंतर येऊ, तुम्ही आधी कुठे जा, कुठे जायला सांगितलं? वाकीला जा, श्रीप्रभूंसाठी वस्त्र घ्या चांगलं आणि मग पुढे जा. आता हे काय आहे? म्हणिया धाडीजे म्हणजे स्वामींनी आज्ञा दिली. म्हणिया म्हणजे म्हणितलं, सांगितलं, आज्ञा दिली आणि मग पाठवलं. धाडीजे म्हणजे पाठवलं. तेत देह धाडी ते नव्हे, त्या ठिकाणी देहत्याग नव्हे, कारण की ईश्वराची आज्ञा आहे, ते सन्निधानच आहे, ईश्वराच्या मनोधर्मामध्ये ते आहे आणि प्रसन्नतापूर्वक आहे. उदासपूर्वक जर का असेल तर मग देहधाडी, प्रसन्नतापूर्वक असेल तर त्या ठिकाणी देहधाडणे हे नव्हे, म्हणजे तेव्हा मग देह धाडत नाहीत, तेव्हा ते वियोगी उरे कशामुळे? कारण की तो वियोग नाही आहे. वचनाच्या आधीचं पद काय आहे? नुरे कधी? जेव्हा वियोग असेल तेव्हाच. पण जेव्हा वियोग नसेल तेव्हा नुरे हा पद घडणार नाही. बाईसा बाजारात गेल्या, कितीतरी वेळ त्या दुकानामध्ये बसल्या आणि मग सर्व गिराहिक संपल्यानंतर मग त्यांनी बाईसांना साहित्य दिलं. एवढ्या वेळ असन्निधान आहेच. बाईसा कवणे एका व्यापाराबाहेरी गेली होती आणि ते येईपर्यंत निरूपण अवसान
संपले आणि मग स्वामींना ते विचारतात, जीजी काय निरूपण झालं, म्हणजे तेव्हा बाईसा नव्हत्या, म्हणजे मनिया धाडीजे ज्या ठिकाणी व्यापाराला बाईसा गेलं तर तिथे देह त्याग नव्हे, परंतु जर का वियोग दिला तर मग मात्र देहत्याग भक्तराज करत असतात. हे वाक्य एकदेशी. मग भक्त वियोगी नुरे हे कधी बरं? हे वाक्य एकदेशी कधी? एका वेळेला, ज्या वेळेला परमेश्वर वियोग देतील त्या वेळेचं हे वाक्य आहे, इतर वेळेचं ते वाक्य नाही. यदा कदा बीजे करीती जय. नेमकं कधी काळाचं बरं? यदा कदा बीजे करीती. स्वामी असंनिधान देतील आणि बीजे करतील. एकदम स्वामी अदृश्य झाले, बाईसा एकदम बेशुद्ध पडायला लागल्या, मग सावध करतात स्वामी त्यांना. मग ते म्हणतात, देवा कुठे गेले होते? स्वामी म्हणतात, हे आम्ही इथेच होतो. म्हणजे हे काय आहे की जेव्हा असं बीजे करतील स्वामी तेव्हा मात्र देहत्याग होणार, त्याच्याशिवाय त्या व्यतिरिक्त मात्र देहत्याग नव्हे. अशा प्रकारे भक्तराज जे आहेत त्यांना वियोग दिला असता त्यांना काय होतं, त्यांचं देह जे आहे ते सोडतात, जीव सोडतात, ईश्वराच्या ठाई समर्पित होतात आणि देवाशिवाय ते राहू शकत नाहीत. हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर मग अशा प्रकारे भक्ते वियोगी नुरे. तर मग भक्ताला परमेश्वर वियोग देत असतील ना? इथे सांगतात भक्ता नित्य संबंधू. भक्ताला नित्य संबंध. भक्ताला जेव्हा भक्ताचेनीकडे वियोगी नुरे राहू शकत नाही भक्त, हे कोणाचा कड झाला? भक्ताशिवाय देव राहू शकत नाहीत, हा कोणाचा कड झाला? देवाचा कड झाला. पण देवाशिवाय भक्त राहू शकत नाही, हा कोणाचा कड झाला? हा भक्ताचा कड झालेला आहे. म्हणजे भक्ताकडनं ती आवडी आहे. म्हणून तिथे सांगितलं की ज्याला देव आवडतो तो निका आहे. कारण की ज्याला देव आवडतो तो देवाला आपण आवडावं म्हणून सगळ्या क्रिया करणार आणि त्याच्यामुळे तो देवाला सुद्धा तो आवडायला लागतो, आपोआपच आवडायला लागतो. म्हणजे एखाद्याला आई बोलत नाही, आई माझ्याशी बोलली पाहिजे, आईचं बोलणं ज्या मुलाला आवडतं तो काय करतो? आईला प्रसन्न करण्यासाठी सगळ्या प्रक्रिया करतो, अभ्यासाला बसतो, सगळी कामं करतो. हळूहळू काय होतं? आईचा राग जो आहे तो कमी 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 होत जातो आणि आईसुद्धा त्याच्यावर, आईला सुद्धा तो आवडायला लागतो, आज तू चांगलं कार्य केलं. म्हणजे हे काय आहे? भक्त वियोगी नुरे हा भक्ताचा कड आहे. आणि मग परमेश्वराचा कड कुठला आहे? मग भक्ता नित्य संबंधू. म्हणजे परमेश्वर सुद्धा भक्ताला त्या ठिकाणी नित्य संबंध म्हणजे कायमस्वरूपी त्या भक्ताच्या सोबतच असतात, त्याला वियोग देत नाहीत, कधीच देत नाहीत. नित्य तो भक्ताची आकडोनी. तर नित्य संबंध तो कुणाकडनं आहे? याची सुरुवात कोणाकडनं आहे? तो कुणाकडनं आहे? नित्य तो भक्ताची आकडोनी. भक्ताकडनं तो नित्य संबंधाची सुरुवात झालेली आहे. आणि आपुल्या आवडी का प्रयोजने परी जाणे आतीची ना. नित्य संबंध तो कसा? म्हणजे भक्ताकडनं नित्य संबंध कसा बरं? याचं विश्लेषण इथे पक्षामध्ये एकदम बारकाईने दिलेलं आहे. ते म्हणतात की आपल्या आवडी का प्रयोजने. म्हणजे भक्त आपल्या आवडीने किंवा आपल्या कारणासाठी म्हणून बाहेर जात नाही. तो काय करतो की जर का जायचं असेल तर कुणाच्या आवडीमुळे? ना परमेश्वराच्याच आवडीमुळे. भक्तराज बाईसा गेले साहित्य घ्यायला, कुणासाठी? स्वामींसाठी. स्वामींच्या ठिकाणी तो पदार्थ ओढगवायचा आहे, द्यायचा आहे, समर्पित करायचा आहे. आवड कुणाबद्दल आहे? स्वामी. स्वामी जातात विजनाला, विहरणाला. त्या विहरण ठिकाणी बाईसा आधी जातात, स्वामींच्या आधी. का? आवड आहे. आपले आणि आवडे म्हणजे स्वतःच्या कारणासाठी नाही. जसं काही काही लोक समजा प्रवचनाला आधी काय येतात? कशासाठी येतात? जागेसाठी येणारे लोक आहेत की आपल्याला जागा मिळाली पाहिजे, पहिली जागा, माझ्या जागेवर कोणी बसलं नाही पाहिजे. हा वेगळाच भाव असतो काही लोकांचा. काही लोकांचं असतं की नाही पुढे बसूया जेणेकरून थोडं ऐकायला अजून बरं पडेल, की मागच्या बाया बडबड करतात का? मागच्या बाया बडबड करतात नाही. परंतु काही लोकांना नाही, त्या पुढे बसण्यामागचं उद्दिष्ट वेगवेगळं असू शकतं. मग त्यामध्ये
बाईसा पुढे का जातात? त्यांना चांगली जागा मिळावी म्हणून नाही. त्या ठिकाणी स्वामींसाठी योग्य जागा निवडून त्या ठिकाणी आसन टाकणं आणि स्वामी आल्यानंतर यथायोग्य तिथे येताना काही खडेगोटे असतील ते बाजूला करणं, ही आवड कुणासाठी आहे? स्वतःसाठी नाही आहे, स्वामींसाठी म्हणून आवड आहे. स्वामींनी सांगितलं की आज काय बनवू नका, आज आम्ही भिक्षांना भोजन करणार, तरी बाईसांनी काय बनवलं? भात बनवला. कुणासाठी? स्वतःसाठी की मला खायला मिळेल, स्वामींनी नाही खाल्लं तर? नाही. आवडी स्वामींची की स्वामी भिक्षेमध्ये काय येईल, कसं येईल, स्वामींना योग्यच अन्न दिलं गेलं पाहिजे. ही आवड कुणाबद्दल आहे? देवाबद्दल आवड आहे. स्वामींना कुणी काय बोलल्यानंतर बाईसा त्याचा जो शाब्दिक समाचार घेतात त्यामध्ये सुद्धा आवडी दडलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाईसांचा राग दिसेल, पण त्या रागामध्ये आवडी दडलेली आहे, म्हणून तो राग त्या ठिकाणी आहे. ही आवड आपल्या आवडी म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून ते नाही आहे, का प्रयोजने स्वतःचं काहीतरी कारण आहे म्हणून सुद्धा नाही आहे. हे परी जाणे आतीची ना, कुठेच बाईसा जात नाहीत. बाईसा जातात, बाईसा बाहेर जाती, हातपाय धुती, सोळे वस्त्रवडी जातात ना, परंतु कुणामुळे जातात? स्वामींचा पूजा अवसर करायचा आहे. आपल्या देहाचा दुर्गंध आला नाही पाहिजे, कपड्याचा मळ स्वामींना लागला नाही पाहिजे, स्वच्छ कपडे असले पाहिजेत. हे केवळ आणि केवळ स्वामींच्या आवडीस्तव आहे. स्वतःच्या आवडी आणि प्रयोजने बाहेर जाणे नाही. सन्निधानाच्या बाहेर जाणं असेल तर स्वामींसाठी म्हणूनच किंवा स्वामींनी आज्ञा दिल्यानंतर म्हणूनच जाणे आहे. ज्ञानियाची व्यावृत्ती केली तर मग ज्ञानियाकडे सुद्धा अशा प्रकारचा गुण असेल ना. ज्ञानियाची व्यावृत्ती केली म्हणजे भक्ता नित्य संबंध असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ज्ञानियाची व्यावृत्ती म्हणजे भक्ताला जसा नित्य संबंध आहे, ज्ञानियाला तसा नित्य संबंध नाही. जसं भक्ताला नित्य संबंध कुणाकडनं आहे? त्यांच्या स्वतःच्याच कडेने आहे तो, म्हणून नित्य संबंध आहे. ती आवड देवाविषयी असल्यामुळे त्यांना तो नित्य संबंध परमेश्वर देतात. तशी आवड ज्ञानियाची नाही. ज्ञानीची आवड कमी जास्त होत राहते, किंवा त्या आवडीमध्ये कधी भरलेपणा असतो, कधी त्याच्यामध्ये काय असतं, कमी भाव असतो, कधी जास्त भाव असतो. असं आपलं चढ उतार असतो. आपल्याकडे काहीच अवसर नसेल त्या दिवशी आपल्याला कुठलंच काही भाव जास्त नसतो. आपल्याकडे 55 रुपये असेल तर आपला भाव एकदम वाढलेला असतो, आणि 55 झालं दुसऱ्या दिवशी आपण एकदम शांत असतो. काल किती धावपळ केली, आज काहीच नाही, आज गाठी हातात घ्यायला सुद्धा कंटाळा येतो आहे, म्हणजे आजचा भाव वेगळाच आहे आपला. हे ज्ञानियाचं प्रत्येक वेळी तो आलेख कमी जास्त होत असतो. तसं भक्तराजाचा नाही, तो कायम आलेख असतो, वाढतच जातो, म्हणून त्यांना नित्य संबंध. मग ज्ञानियाला काय नव्हे? मग अशामुळे काय होणार की कमी जास्त तुमची आवड झाली म्हणून ज्ञानिया निराकरीला, याच्यामध्ये ज्ञानिया घेतला गेला नाही. टीकाकार शंका करतात, 12 वर्षे अज्ञान दशात व्यवधान ते ईश्वराची याकडूनी, म्हणजे 12 वर्षे कुठल्या वचनामध्ये सांगितलंय? भक्ताला संबंध दिल्या जातो, भेट दिल्या जाते. म्हणजे सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊन जन्माला जातात आणि मग तेथ 12 वर्षा संबंध देत नाहीत, भेट देत नाहीत. टीकाकार शंका करतात, त्या ठिकाणी व्यवधान आहे की? मग त्या ठिकाणी भक्तराजाला दुःख होत नाही का? कारण 12 वर्ष भेटच नाही आहे. परंतु त्याचं विश्लेषण केलं की ते तो जाणेही ना, म्हणजे परमेश्वराकडनं वियोग दिला गेला की मग भक्ता नित्य संबंध कसं घडतं ना. त्या ठिकाणी वियोग जरी असला तरी त्या ठिकाणी कृपा दृष्टी आहे. त्या भक्ताला सुखिया श्रीमंताच्या घरी कोण जन्मवितं? परमेश्वराचा मनोधर्म आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी ते अनेक जे बालक आहे ते दगडाच्या देवी खेळती आणि हा म्हणे हा तो देव, म्हणजे हा देव नव्हे. म्हणजे ही जी काही संस्कार आहेत आणि त्या माध्यमातून परमेश्वराची कृपादृष्टी सतत त्या जीवावर आहेच. हे असन्निधान नाही, हे सन्निधानच आहे. परंतु भक्ताला त्याची जाणीव नाही आहे, ती जाणीव त्यावेळेला ठेवलेली नाही. योग्यता अधिकार सगळं आहे, परंतु ते तो जाणेही ना, म्हणजे परमेश्वर माझ्यापासून दूर आहेत ह्याची जाणीव आता काय ठेवलेली आहे? सुप्त ठेवलेली आहे.
जसं पुनःसंबंधी जन्मलेला जो ज्ञानी आहे त्याची ज्ञानशक्ती बोध सुप्त ठेवतात, तसं प्रेमियाची ही प्रेम त्याची जी काही जाणीव आहे ती सुप्त अवस्थेत ठेवतात आणि जेव्हा केव्हा परमेश्वर त्यांना भेट देतील तेव्हा मग त्या ठिकाणी त्याची उजृंभितता करून देतील आणि मग ती जाणीव त्या ठिकाणी त्या भक्तराजाला होईल. आजच्या या तिसऱ्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी उद्धरणाचं 17वं, 18वं, 19 आणि 20 अशा 4 वचनांवर आपण आज श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो